तर आज पुरावे हाती आले आणि त्यानंतर स्पष्ट झालं की या सगळ्याच्या मागे कोण आहे। तर तोच चेहरा जो दहशतवादासाठी जगभर ओळखला जातो, पाकिस्तान। आता या पाकिस्तानचं नेमकं काय करायचं, कारण कांगावा त्यांनी किती केला तरी आज शेवटी आपल्याला शिक्षा द्यावी लागेल या सगळ्याची, निष्पाप लोकांचे जीव घेतल्याची। आणि म्हणून या चर्चेसाठी आपल्यासोबत आज मान्यवर पाहुणे आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्यासोबत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या चर्चेत। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सुद्धा जोडले गेलेले आहेत। हनुमंतजी, स्वागत आहे। ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने सर आहेत, जे आपल्याला सगळं विश्लेषण या सगळ्याचं करणार आहेत, सांगणार आहेत भारताची स्टेप काय असली पाहिजे आणि आत्ताची जी पावलं उचलली जात आहेत ती कुठल्या दिशेनं जात आहेत। थोड्याच वेळात आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत असतील आणि आपल्यासोबत भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत। पण या चर्चेची सुरुवात मला हनुमंत पवार यांच्यापासून करायची आहे। हनुमंतजी, विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला वाटतं का आत्तापर्यंत ज्या स्टेप घेतल्या गेलेल्या आहेत त्या योग्य आहेत आणि योग्य दिशेनं धडा शिकवण्याची ही सगळी कवायत सुरू आहे, की तुम्हाला अजून अपेक्षा आहे? 22 तारखेला विलासजी हा अत्यंत दुर्दैवी असा आणि संतापजनक असा हल्ला झालेला आहे। आज 10 दिवस जवळपास उलटून गेलेले। हो, 24 तारखेला काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली आणि आम्ही एक रिझोल्युशन पास केलं। त्यामध्ये पहिलं चॅप्टर मध्येच आम्ही असं सांगितलं की केंद्र सरकार या हल्लेखोरांचा बिमोड करण्यासाठी आणि याच्या मागे जो पाकिस्तान आहे त्याचा बिमोड करण्यासाठी जी कोणती कृती करेल त्याला आमचा बिनशर्त पाठिंबा असेल। आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची जी जबाबदारी आहे की सार्वभौम देशाच्या एकात्मतेला, अखंडतेला जो धोका असेल त्याचा निपटारा करण्यासाठी सरकार जे काही पावलं उचलेल त्याच्यासोबत आम्ही आहोत। आम्ही 24 तारखेला सांगितलं। आज 10 दिवस उलटून गेले विलासजी। हे खूप दुर्दैवी आहे की या 10 दिवसामध्ये राजकीय पक्ष विरोध सगळं बाजूला सोडून द्या, पण केंद्र सरकारच्या आघाडीवर आपण काय उत्तर दिलं? काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये पाकिस्तानचा थेट उल्लेख आहे, पण केंद्र सरकारच्या वतीनं माननीय पंतप्रधान महोदय असतील, माननीय गृहमंत्री महोदय असतील, संरक्षण मंत्री असतील, परराष्ट्र मंत्री असतील, या 4 जणांपैकी एकाने तरी पाकिस्तानचा साधा उल्लेख केलाय का? या कोणत्याही खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने किंवा मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलंय का पाकिस्तानचा हल्ला हात आहे, पाकिस्तान हे करताय आणि आम्ही हे करतोय? तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेताय, त्याचं शूटिंग तुम्ही माध्यमांमध्ये दाखवताय, तुम्ही कधी पाणी अडवलं म्हणताय, कधी पाणी सोडलं म्हणताय, तुम्ही ऍपवर बंदी घातली म्हणताय, तुम्ही नागरिकांना बाहेर घातलं म्हणताय। साधं म्हणणं आहे की 10 दिवसानंतर केंद्र सरकारनं कुठलंही ठोस पाऊल उचललेलं नाही, याचा एक भारतीय म्हणून मला खेद आहे। बरं, ठीक आहे। मी विचारतो, आपल्या सोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत। राजू वाघमारेजी, एकतर तुम्ही स्पष्ट अशी भूमिका घेत नाहीये, आक्षेप क्रमांक 1 आहे। दुसरं, 10 दिवस झाले घडतंय काय त्याच्याबद्दल कुणाला काही कळत नाहीये, पाकिस्तानचं नाव घ्यायलाच तुम्ही घाबरताय, अशा प्रकारचा आरोप ते करतायत। आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याकडून तर सांगण्यात आलं की आम्हाला हे रोज रोजचे तुमचे सर्जिकल स्ट्राईक वगैरे नको, आम्ही असले 5-50 करत असतो, आम्हाला युद्ध हवंय। काय करताय तुम्ही? कसं आहे विलासजी, आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यावेळी आपण राजकारण करतो त्यावेळी सत्ताधारी पक्षाला एखादी गोष्ट किंवा एखाद्या देशाचं नाव घ्यायचं आहे, जरी आपल्याला कितीही माहीत असलं की बाबा हाच देश आहे, हेच लोक आहेत, हेच सगळं आहे, तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्यावेळी तुम्ही विधान करता, पंतप्रधान करतील किंवा गृहमंत्री करतील, त्यावेळी तुमच्या हातामध्ये काहीतरी पुरावे पाहिजेत। त्याच्या दृष्टीने NIA जो तपास केला त्याचं कौतुक करायला पाहिजे की एवढ्या कमी वेळात हजारो लोकांचे जबाब घेतले, ताब्यात घेतलं 300हून अधिक लोकांना, आणि सगळ्या गोष्टी करून आता पुरावे आपल्या हातात आलेले आहेत। त्याच्यामुळे पुरावे हातात आल्यानंतर ते नाव घेणं आणि त्यांच्याबद्दल बोलणं, मला वाटत नाही की कोणाला काही त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण आहे। हा पहिला मुद्दा आहे। त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने ते बरोबर आहे। राहिला मुद्दा दुसरा काय आहे की आपले सगळे विरोधक एका बाजूला खूप ढोल पिटतात की जे काही निर्णय घेतील आम्ही पंतप्रधानांबरोबर आहोत, देशाच्या एकतेसाठी आहोत, सार्वभौमत्वासाठी आहोत। एका बाजूला ते वाक्य संपलं रे संपलं
की लगेच सरकारवर टीका करायला सुरुवात करायची. मग तुम्ही कसे काय पाठीमागे आहात आणि कोणाच्या पाठीमागे आहात? जर तुम्ही देशासाठी, देशाच्या पंतप्रधान आणि देशाच्या सरकारच्या मागे आहात, तर तुमचं वाक्य न संपतंय की आमचा पूर्ण पाठिंबा आहे, लगेच आम्हाला खेद वाटतो, तुम्ही हे केलं नाही, तुम्ही ते. अरे तुम्ही एकी दाखवायला पाहिजे. तुम्ही म्हणता ना तोंडाने की आम्ही मागे आहोत, तर तुम्ही मागे राहा ना. तुमच्या सूचना ज्या असतील त्या पंतप्रधानांना कळवा, तुम्हाला काय वाटतं ते कळवा. पण तुम्ही मीडियामध्ये येऊन, कारण आजकाल या सायबर विश्वामध्ये तुम्ही काय बोलता हे बाजूचे देश सगळेजण बघत असतात. त्यांना पण कळतंय की एका बाजूला काँग्रेस म्हणतंय आता उभाटा काय पक्ष नाही की त्याची दखल कोण घेईल, तो ठीक आहे, छोटा मोठा पक्ष आहे. पण काँग्रेस सारखा पक्ष ज्यावेळी अशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांचेच नेते ज्यावेळी अशा पद्धतीच्या वल्गना करतात, त्यावेळी आपल्यामध्ये आपण एकत्र नाही आहोत किंवा आपण ज्या पद्धतीने एकत्रितपणाची भावना जी जोपासायला पाहिजे देशासाठी, ती आपण जोपासत नसल्याचं प्रत्युत्तर म्हणजे त्याचं प्रत्यंतर आपल्याला दिसून येतं. तिसरा मुद्दा असा की या बाबतीमध्ये ज्या ज्या बैठका झाल्या, पंतप्रधानांनी बैठका घेतल्या, सगळ्या तिन्ही दलाच्या प्रमुखांना बोलवण्यात आलं, गृहमंत्री म्हणा, अमित शहाजी म्हणा, राजनाथ सिंगजी म्हणा, सगळ्या लोकांनी केलं. NIAचे प्रमुख तर काश्मीरमध्ये तळ टोकून बसलेत. याचा अर्थ की ज्या पद्धतीने आपल्याला एखादी मोठी कारवाई करायची आहे, तर ती कारवाई करत असताना तुम्हाला असं बोलून चालत नाही की आज हल्ला झाला आणि उद्या कारवाई केली. कारण याचे परिणाम आता आपण रशिया युक्रेन युद्ध बघतोय. आज वर्ष उलटून गेलं तरी ते युद्ध अजून सुरूच आहे, संपण्याचं काय नाव घेत नाहीये. तुम्ही करणार की नाही, काय करणार सांगणार आहेत की नाही? बघा, एक लक्षात घ्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला धडा हा शिकवला जाणार. आणि याच्या पूर्वी कधी नव्हतं झालं तेवढं त्या पद्धतीचा धडा पाकिस्तानला शिकवण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये कोणाचंही दुमत नाही, यामध्ये कोणीही कोणाचं ऐकणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टी होणारच आहेत. फक्त उथळ पाण्यासारखा आपण खळखळाट केला आणि आपल्याला जास्त आंतरराष्ट्रीय विषयात कळतं असं दाखवून आपण बोलण्याचा प्रयत्न करायला लागलो तर ते बरं दिसत नाही. ठीक आहे, मला श्रीमंत माने सरांकडे जायचंय, पण त्याआधी तुमची मला त्याच्यावरती एक प्रतिक्रिया. ते म्हणतायत की तुमच्या भूमिकेवर संशय आहे आम्हाला, आणि दुसरं उथळ पाण्याला खळखळाट फार, अशा प्रकारची आपली भूमिका आहे. हनुमंत पवारजी, खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातला आम्हाला कळतं नाही कळतं हा विषय बाजूला ठेवा. पण आज इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक सगळ्या कंट्रीचं 55 देशांचं आज एकमत झालं आणि त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. आमच्या परराष्ट्रीय धोरणाचं हे सपशेल अपयश आहे. एक भारतीय म्हणून मला अतिशय वाईट वाटतं की 71च्या युद्धामध्ये आणि त्याच्याही अगोदर ज्या वेळेस भारत पाकिस्तान तणाव आला त्यावेळेस इस्लामिक देश आपल्या सोबत उभे राहतील. वाघमारेजी हसू नका, गंभीर मुद्दा आहे, विनोद नाहीये चालू हा. अहो, काँग्रेसला हेच कळत नाही. ऐका तुम्ही बोलताना ऐकलं नाही मी. गप्प बसायला पाहिजे आणि कधी देशाला पाठिंबा द्यायला पाहिजे. काँग्रेसचं जे चुकतंय ना ते हेच चुकतंय. लगेच आपण जायचं भूतकाळ. आयुष्य काँग्रेसमध्ये घालून काँग्रेसच्या चुका मोजायला लागले का? आयुष्य काँग्रेसमध्ये घालून काँग्रेसच्या चुका मोजायला लागले का? पुढे गेलं पाहिजे याचा विचार काँग्रेसने करणं गरजेचं आहे. काँग्रेस काय आपल्या दर वेळेला बोलायचं आमचा पाठिंबा आहे आणि परत हात वरती करायचे, टीका करायला सुरुवात. अरे कसलं काँग्रेस तुम्हाला? एक त्यांचं म्हणणं तर ऐकूया. हा, त्यांचं म्हणणं ऐकूया. हा, बोला. काँग्रेसच्या चुका काढण्यासाठी तुम्हाला आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहावं लागलं, त्यानंतर तुम्हाला उपरती झाली. असो, तो विषय मी बाजूला ठेवतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये 55 इस्लामिक कंट्री आज पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिल्याचं बातम्या येत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. केंद्र सरकारनं तिकडे लक्ष द्यावं. या देशाचा नागरिक म्हणून तिकडे लक्ष वेधणं माझी जबाबदारी आहे. तुम्ही सांगितलं की ऑनलाईनच्या जगामध्ये पाकिस्तान बघत असतो, आपण काय बोलतो काय नाही बोलतो. अहो, आमच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेताना मोदीजी एकाही या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकाच्या घरी गेले नाहीत. पाकिस्तान बघत नसेल का? मधुबनीमध्ये बिहारमध्ये 3ऱ्या दिवशी प्रचाराला गेले आणि त्या नितीश कुमार नावाच्या माणसाच्या हातावर विनोदानं टाळ्या वाजवत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक बघत नसतील का? आज हा देश संपूर्ण दुःखामध्ये आहे. अजूनही आपलं काय धोरण ते तुम्ही सांगत नाहीयेत आणि तुम्ही सांगता
केरळमध्ये जाऊन मोदीजी सांगतायत की आज कोणाला तर म्हणे झोप येणार नाहीये. अदानीच्या खाजगी असलेल्या बंदराच्या उद्घाटनाला पंतप्रधान जातात आणि तिथून राजकीय आरोप करतात. हे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसत नाही. त्यांना आपल्या देशाची शोभा होणार नाही. ठीक आहे, मी उत्तर घेतो पटकन प्लीज. मला कारण बाकी पाहुण्यांकडे कसं आहे की काँग्रेसचा बालिशपणा आणि जे काँग्रेसला कळत नाही तो त्याच्यातला भाग हा. आहे. दहशतवादी हल्ला झाला म्हणून पूर्ण देशाने स्टँड स्टील व्हायचं, सगळी कामं बाजूला टाकायची. म्हणजे आपण काय सांगतोय तर दहशतवाद्याला आम्ही शरण गेलोय का, तर आम्ही गेलेलो नाही. आमची सगळी कामं व्यवस्थित सुरू आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जो धडा शिकवायचा आहे तो पण आम्ही शिकवणार आहोत. हेच तर काँग्रेसला कळत नाही की आपण राजकारण कोणत्या लेवलवर आणायचं. यांचं कसं आहे की आम्ही पाठिंबा देतो बोललो म्हणजे संपलं सगळं, परत टीका करायला सुरुवात. अरे थांबा, 8-10 दिवस झालेत, देश आहे, देशाचा निर्णय घेणार आहोत. सगळ्या जणांची जी तुम्हाला वाटते तीच इच्छा आमच्या मनात आहे. आपला भाऊ गेलाय, आपले भावंड गेलीत, आपले लोक गेलेत, निष्पाप लोक गेलेले आहेत, तर त्यांना ठोकायलाच पाहिजे. ही भूमिका पण आमची आहे. पण प्रश्न असा आहे की आपण टीका करताना आपण कधी बोलतोय, काय बोलतोय याचा न विचार करणं हाच काँग्रेसचा करंटेपणा आहे आणि त्याचं त्यांना गणित अजून कळलेलं नाही. बर ठीक आहे. सुषमाताई अंधारे आपल्या सोबत या चर्चेत सहभागी झालेले आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही जरा घाई करताय. आज तुम्हाला युद्धच हवं आहे, तुम्हाला सर्जिकल स्ट्राईक वगैरे काही नको आहे. आणि आज ही सगळी परिस्थिती हाताळताना विरोधक एक वाक्य बोलतात आम्ही सोबत आहोत, पण त्याच्यानंतर टीका करतात आणि राजकारण करतात. हा आक्षेप आहे, तुम्हाला मान्य आहे का? विलास भैया, हा हल्ला झाला त्याच्या तिसऱ्या दिवशी आपण चर्चा भरवली होती आणि त्या चर्चेमध्ये केशव उपाध्ये होते. आणि मी स्वतः त्या चर्चेत असं सांगितलं होतं की आत्ता या क्षणाला देश म्हणून आम्ही एकत्र आहोत. राष्ट्र म्हणून तुम्ही जी काही भूमिका घ्याल त्या भूमिकेच्या सोबत मी असेल, माझा पक्ष असेल आणि भारतीय नागरिक म्हणून आम्ही त्याच्या सोबत असू. आणि यावर कुठलंही राजकीय भाष्य करणं टाळलं पाहिजे. आणि मी असं म्हणत अक्षरशः त्या संपूर्ण चर्चासत्रातनं एक्झिट घेतली. कारण ज्या पद्धतीने केशव उपाध्ये दुसऱ्याच दिवशी मी आकडेवारी सांगू शकतो वगैरे अशा त्या गर्भित धमक्यांच्या सुरात बोलत होते, तर ते काही पटणारं आवडणारं नव्हतं. ते चिड आणि मग मी बाजूला राहिले. म्हणजे थोडक्यात काय, तर आम्हाला याच्यावर राजकारण अपेक्षित नाही, आम्हाला अपेक्षित आहे देश म्हणून घेतलेली भूमिका. आता देश म्हणून भूमिका घेताना ज्यांना असं वाटतंय की काँग्रेसला काय कळतंय वगैरे, तर त्यांच्या अकलेची दिवाळी निघालेली असतात. त्यांना हे कळत नाही मुळात की काँग्रेसनेच पाकिस्तानला धडा शिकवताना पाकिस्तानचे 2 भाग करत 1971 आणि त्यानंतर केलेली बांगलादेशची निर्मिती, हे कदाचित काँग्रेसचा किती मोठा धडाडीचा निर्णय होता. तो निर्णय माहीत असूनही तो कोत्या मनाची ती लक्षणं आहेत. असो, आता राहिला प्रश्न देश म्हणून एकत्रित आलो पाहिजे, तर हो आम्ही एकत्रित आलो बा. आम्ही म्हणतोय की तुम्ही भूमिका घ्या, त्या भूमिकेच्या आम्ही सोबत आहोत. तुम्ही जी भूमिका घ्याल त्या भूमिकेच्या आम्ही सोबत आहोत. पण एक साधी अपेक्षा असते की कुठल्याही देशाने जेव्हा देशावर हल्ला होतो, अगदी मनमोहन सिंगजी सुद्धा पंतप्रधान होते, त्यावेळेला त्या देशाच्या प्रमुखांनी पत्रकारांना सामोरं गेलं पाहिजे, सगळ्या प्रकारच्या वाहिन्यांना सामोरं जावं आणि ती माहिती काय आहे ती शेअर करावी. आता काही जण असं लगेचच त्याच्यावरती आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवताना सांगतील की अरे सुरक्षेशी संबंधित गोष्ट कशी काय जाहीर करता येईल. तर आम्ही तुम्हाला सुरक्षेशी संबंधित गोष्टी जाहीर करा असं सांगत नाही आहोत. तुम्ही ज्या गोष्टी बिहारच्या इलेक्शन सभेमध्ये जाऊन बोललात, ज्या गोष्टी तुम्ही बिहारच्या प्रचार सभेत सांगण्यासाठी निवडल्या, ती जागा जी निवडली ती चुकीची होती. तुम्ही पाकिस्तानला जो गर्भित इशारा देऊ पाहताय, तो इशारा तुम्हाला बिहारच्या तिथल्या प्रचार सभेतून द्यायची काय गरज पडते. त्यासाठी तुम्ही तुमची 56 इंच का सीना वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, तर तुम्ही सगळ्या भारतातल्या सगळ्या कॅमेऱ्यांना का सामोरे गेले नाहीत आणि तिथून सांगायचं होतं ना की पाकिस्तानला आम्ही असा काही धडा शिकवू की तो धडा पाकिस्तान आयुष्यभर लक्षात ठेवेल. पण तेव्हा तसं केलं गेलं नाही. बरं, त्याच्यानंतरही आम्ही स्ट्राईक वगैरे करणार आहोत. कसलं स्ट्राईक करणार आहेत बरं? युट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे स्ट्राईक असतं होय? म्हणजे माफ करा, पण इतक्या काही भक्त अंध आणि मंद यादीमध्ये आम्ही नाही आहोत की कुठेतरी एक 10-15 युट्यूब चॅनल बंद केले म्हणजे फार मोठा सर्जिकल स्ट्राईक वगैरे केला. आधी आम्ही पाणी सोडणार नाही.
आणि मग आम्ही असं काही पाणी सोडणार नाही म्हटलं की लगेच भक्त लिहायला चालू. आता ते तडफडून मरतील पाण्याशिवाय. मग दुसऱ्या दिवशी आम्ही पाणी सोडणार, लगेच भक्त खाली लिहिणार, आता ते पाण्यात वाहून बुडवून जातील. अरे जरा तरी बुद्धी वापरा की आपण एका देशाचे प्रमुख म्हणून निर्णय घेणार आहात आणि आपले निर्णय काय चालू आहेत. एकीकडे तुम्ही आम्हाला म्हणजे याच्यावरून श्रेयवादाचं जे राजकारण होते त्यावर तर मला बोलायचंच नाही, तो तर अत्यंत गलिच्छपणा आहे. आम्हाला राजकारण करू नका म्हणणारे किती श्रेयवादाच्या कुरघोड्या करत राहिले ते सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्यावर तर मला काहीच बोलायचं नाही. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं चालू असताना इकडे धार्मिक द्वेषाची बीज पेरली जातात. इकडे काही म्हणजे अतिशय अर्ध्या हळदीने हळकुंडाने पिवळे होणारे नेते मुसलमानांकडून खरेदी करू नका, मुसलमानांवर बहिष्कार टाका आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी यांच्या सगळ्या स्वप्नांना सुरुंग लावत तिकडं अरब राष्ट्रांकडून ब्ल्यू ओशन कॉर्पोरेशनचा किताब स्वीकारतात. आणि तेव्हा काय कुठे जातं तुमचं? तुम्हाला खरंच गांभीर्य आहे का की या देशावर आक्रमण झाले? आणि शेवटचा मुद्दा, ज्यांना असं वाटतंय की नाही आम्ही धडाच शिकवणार आहोत, तर तो धडा तुम्ही 2014 नंतरचे सगळ्यात मोठे हल्ले हे 2014 नंतर झाले. ते पहलगाम असेल, ते उरी असेल, ते पठाणकोट असेल, ते पुलवामा असेल. जर तुम्ही पुलवामा, उरी आणि पठाणकोट त्याच वेळेला जर तुम्ही योग्य तो धडा शिकवला असता तर कदाचित आज पहलगाम झालं नसतं. तुम्ही मूळ मुद्द्यांना बगल देताय. मूळ प्रश्न हा आहे की 2000 प्रवासी जेव्हा तिथे असतात त्यावेळेला तुमची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? जे NIA आता टरा बुरखा फाडला आणि चरा बुरखा फाडला सांगत आहे, ते NIA आधी काय झोपी गेलं होतं का? इंटेलिजन्स काय करत होतं? एवढे सगळे लोक आत आले आणि आतनं बाहेरही निघून गेले, तोपर्यंत तुमच्या यंत्रणा काय करत होत्या? तुमचं सगळं डिपार्टमेंट काय करत होतं? संरक्षण मंत्र्याने प्रेस कॉन्फरन्स का केली नाही? याचं कुठलंही उत्तर जेव्हा देता येत नाही तेव्हा अंध आणि मंदवादीतले लोक बोलत राहतात. ठीक आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विरोधकांना आज हवी आहेत. खरं तर डॉक्टर मी येणार आहे, हे सगळे प्रश्न तुमच्याकडे तसे ठेवा, कारण मला या चर्चेमध्ये श्रीमंत माने सरांना आणायचंय. माने सर, गेल्या 10 दिवसातल्या ज्या प्रकारच्या निर्णयांची एक मालिका सरकारकडून लावली गेली आणि जे सध्या सीमेवरचं वातावरण दिसतंय, युद्धाभ्यास दिसतोय, इशारे दिसत आहेत, त्याचबरोबर कूटनीती सुरू आहे, हे सगळं बघता तुम्हाला असं वाटतंय का की ही एका निर्णायक लढाईकडे चाललेली वाटचाल आहे? खरंच यातून पाकिस्तानचं काउंटडाऊन सुरू झालंय का, असं तुम्हाला वाटतंय का? पाकिस्तानचं काउंटडाऊन किंवा पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहील की नाही हा खूप दूरचा आणि खूप वेगळा मुद्दा आहे. आता जे सगळे आपल्या सगळ्यांची अपेक्षा आणि देशभरातलं जे काही सुरू आहे ते प्रामुख्यानं पहलगाम मध्ये ज्या निष्पाप, निरपराध, निशस्त्र पर्यटकांवरती ज्या गोळ्या चालवल्या गेल्या दहशतवाद्यांच्याकडून, त्याला आपण कसा प्रतिसाद देणार आहोत या संदर्भातली सगळी चर्चा आहे. आणि मला असं वाटतंय की हा जो काही निर्णय असेल तो लष्करी अधिकारी म्हणजे आपली तिन्ही दलं, एकूण आपली संरक्षण व्यवस्था, त्याच्यातले जे प्रमुख अधिकारी आहेत ते घेणार आहेत. हा राजकीय इच्छाशक्तीचा जरी भाग असला तरी राजकीय नेते काही तिथं सीमेवरती लढायला जाणार नाहीये. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला दिसतेय का? म्हणजे वरपासून खालपर्यंत तुम्हाला ते दिसतंय का की यावेळेस विलास राजकीय इच्छाशक्ती दाखवावीच लागेल, कारण हा देशातल्या लोकांमधला प्रचंड आक्रोश आहे. आणि आता जे कोणी म्हणजे आता भाजपचे लोक, NDAचे लोक सत्तेवर आहेत त्यांना दाखवावीच लागेल. समजा ते नसते आणि काँग्रेसवाले असते तरी त्यांनाही दाखवावे लागले असते, इतका मोठा दबाव आहे. आपण आपली चूक काय होते की आपण हे सगळं पॉलिटिसाइज करतो आहोत आणि मला असं वाटतं की ते आपण टाळायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये फरक काय आहे? तिथलं लष्कर, तिथली सैन्य दलं पॉलिटिसाइज झालेलं नाही आहे, त्यांचं राजकीयकरण झालेलं नाही आहे, झालेलं आहे. आणि भारतामधलं मात्र हे पॉलिटिसायझेशन झालेलं नाही आहे. हा दोन देशांमधला खूप महत्वाचा फरक आहे. आणि त्या ज्या काही बैठका NIA सारखी एजन्सी, NIA सुद्धा काही लढायला जाणार नाही. NIA जे आहे ते अंतर्गत तपास करेल. जी कारवाई जी करायची आहे ती आपली मिलिटरी, एअरफोर्स आणि आपली नेव्ही यांना ती कारवाई करायची. आणि ही जी तिन्ही दलं आहेत ती त्यांच्या पद्धतीने नक्की तयारी करत असतील. हे जे आपल्याला जे दाखवलं जात आहे किंवा आपल्याला जे दिसतं आहे, काय आज काय एक्सप्रेस वे वरती तयारी झाली, आणखी कुठं काय झालं,
तर हे सगळं अत्यंत वेगळं आहे. प्रत्यक्ष जी कृती असेल ती खूप गंभीर असेल आणि ती किंबहुना राजकारणाच्या खूप पलीकडची असेल. बर आपण काळजी घेतली पाहिजे. मी त्यासाठी 1971च उदाहरण देतो तुम्हाला. मी उदाहरण म्हणून प्लीज सर. सांगतो. हा प्लीज सर. हा 1971 साली ज्यावेळेला निर्वासितांचे लोंढे जवळपास 1 कोटी बांगलादेशी ज्यावेळेला भारतामध्ये आले आणि पाकिस्तान मधला इंटरनल ते सगळा तो अंतर्गत संघर्ष होता. म्हणजे मुजीबुर रहमान हे पंतप्रधान पदाचे दावेदार होते आणि पश्चिम पाकिस्तानला मात्र त्यांना पंतप्रधान होऊ द्यायचं नव्हतं. त्याच्यातून निर्माण झालेला तो संघर्ष होता. त्यावेळेला जयप्रकाश नारायण अत्यंत उत्साहाने पश्चिमेकडच्या देशांमध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये फिरून आले आणि त्यांनी इंदिरा गांधींना भेटून असं म्हटलं की आपण या विषयावरची एक आंतरराष्ट्रीय परिषदच आपण एक कॉन्फरन्स दिल्लीमध्ये भरवू. त्यावेळेला इंदिरा गांधींनी त्यांना दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर आजच्या काळात सुद्धा सुसंगत आहे. बरं. इंदिरा गांधी त्यांना असं सांगितलं की हा प्रश्न मला बायलॅटरल लेवलला म्हणजे 2 देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती सरकार ते सरकार म्हणून जे काही रिलेशन्स असतात त्याच्यावरती सोडवायचं आहे. याचं मला राजकारण करायचं नाहीये. या विषयावरती मला राजकीय नेत्यांना ते व्यासपीठ कुठल्याच देशातल्या उपलब्ध करून द्यायचं नाही. जे काय करायचं असेल ते सॅम मानेकशॉ तेव्हाचे आपले लष्कर प्रमुख आणि त्यांची सगळी टीम करेल आणि त्याच्यानुसार पुढे झालेलं आपल्याला दिसतंय. आता जी गंभीर जी स्थिती आहे ती हे आता सुषमाताई म्हणाल्या त्याप्रमाणे युट्यूब चॅनल अमुक तमुक हे सगळं जरी झालेलं असलं तरी मुक्त कारवाई जी आहे तिला अजून वेळ आहे. फार पॅनिक होण्याची गरज नाहीये. घटना घडून गेलेली आहे. विषय असा आहे की आपण उरीच्या वेळेला पण पाहिलं 12, 14, 16 दिवसानंतर, पुलवामाच्या वेळेला पण पाहिलं की 8-15 दिवसानंतर आपण जे काय कारवाई करायची ती केली. आता त्याच्यापेक्षा ते गंभीर परिस्थिती बनलेली आहे आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या लष्करी डावपेचांसोबतच एक माइंड गेम पण असतो. म्हणजे तुम्ही तो सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही कशी तयारी करताय, तुमच्या बैठका होत आहेत, अमुक होतंय तमुक होतंय, NIA जात आहे. याचा अर्थ काय आहे की तुमच्या सगळ्या एजन्सी सगळी जी तुमची यंत्रणा जी आहे ती याच्यावरती गंभीरपणे काम करते. हा एक मेसेज पण द्यायचा असतो. तो जसा जगाला द्यायचा असतो तसाच तो देशातल्या जनतेला पण द्यायचा असतो. त्यामुळे या माइंड गेमच्या मध्ये जे काही घडतं आहेत आणि राहिला प्रश्न डिजिटल ट्रेसेस आणि या सगळ्यांचा, ज्या म्हणजे केंद्र सरकारने माध्यमांसाठी काढलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या आपण तरी गंभीरतेने घेण्याची गरज आहे. आपण पाहिलं 26/11च्या वेळेला लाईव्ह कव्हरेज सुरू होतं आणि तिथं बसलेले त्या सगळ्या दहशतवाद्यांचे जे सूत्रधार आहेत ते इथलं लाईव्ह कव्हरेज पाहून तिथं सूचना देत होते की असं करायला पाहिजे, त्या पुढच्या सूचना. तर हे टाळलं गेलं पाहिजे. आपण या कुठल्याही प्रक्रियेमध्ये सिव्हिलियन्सनी सहभागी व्हायला नाही पाहिजे. हे याच्यातली स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे आणि त्यामुळं याच्यावर चर्चा जर करायची असेल तर ते लष्करी अधिकारी करतील. अर्थात जनसामान्यांच्या भारतीयांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सत्ताधारी करतील. प्रत्यक्ष कृती मात्र लष्कराला करायची आहे, नेव्हीला करायची आहे, आर्मीला करायची आहे, अगदी खरंय सर. एअरफोर्सला माने करायची सर मला एक 30 सेकंदाचा फक्त बोला. येतो डॉक्टर. माने सर, आपण जे म्हणालात आपल्या मताशी मी 100% सहमत आहे की ज्या गोष्टी सुरक्षेच्या पातळीवर होत असतात त्याचं कुठेही कव्हरेज होऊ नये, त्याचा आपण फटका 26/11च्या वेळेला सहन केलेला आहे. हे मला अगदी म्हणणं मान्य आहे. माझा मुद्दा हा आहे सर की आपण सुरक्षेची व्यूहनीती कुठेही शेअर करायची नाहीये, त्याच्यावर बोलायचं नाहीये. परंतु पाकिस्तानला आम्ही धडा शिकवणार आहोत हे जे सांगायचंय या आमच्या भारताच्या राष्ट्रप्रमुखांना, ते सांगण्यासाठी तुम्ही बिहारची प्रचार सभा का निवडताय? ठीक आहे, मी विचारतो ना. घेऊन का सांगत नाही याच्यावरती मुद्दा हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिथे आपण म्हणत नाही त्यासाठी त्यांनी व्ह्यू शेअर करावी. नाही सुषमाताई, मी जे पॉलिटिसायझिंग जे म्हटलं ना ते केवळ विरोधकांच्याच बाजूनी म्हटलं असं नाहीये. सत्ताधाऱ्यांच्या कडून सुद्धा या पद्धतीच्या गोष्टींचं पॉलिटिसायझिंग व्हायला नको म्हणून मी इंदिरा गांधी. बरोबर आहे सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. माने सर, मी आपल्याला अत्यंत नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. मी आपल्याला अत्यंत नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आणि या पॅनलिस्टच्या सुद्धा सगळ्या की जेव्हा त्यांनी भारताच्या पंतप्रधानांच्या बद्दल वक्तव्य करायला सुरुवात केली तेव्हा त्या वक्तव्यांचा निषेध काँग्रेसच्या लोकांनी केला. तेव्हा विरोधक आणि सत्ताधारी म्हणून बघितलं नाही. तर आमच्या देशाचा राष्ट्रप्रमुख आहे, आमच्या देशाच्या पंतप्रधानांना बाहेरच्यांनी बोलायचं काम नाही, ही भूमिका इथल्या विरोधकांनी घेतली. परंतु अडचण अशी आहे
की सत्ताधारी लोकांना फक्त स्वतःच्या शय्यावादाचं राजकारण आम्हीच कसे पुढाकार घेऊ शकतो, ठीक आहे, आम्हीच ठीक कसा आहे. तर ते मी यंत्रणांवरचा ताण वाढवू विचारतो. हे जे नाटकं चाललेली आहेत, त्या नाटकांवरची खरी चर्चा. उदाहरण मी तुम्हाला देतो. हा सोनिया गांधी परदेशात असताना त्यांना अटल बिहारी वाजपेयींबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की आमच्या देशात ज्येष्ठांच्या बद्दल बाहेर बोलायची संस्कृती नाहीये. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. खरं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं Exactly. पोलिसांची ठीक आहे. डॉक्टर राजू तर ते वाघमारेंना politicizing, ते पोलिसायझिंग डॉक्टर राजू वाघमारेंना विचारतो, जास्त होत आहे, राजकीयकरण वाटतं होतंय का मला. प्रत्येक मुद्द्याचं? काय झालंय, हम्म. विरोधकांना राजकारण केल्याशिवाय हा कोणत्या गोष्टीवर आपण बोलायचं नाही, कारण त्यांना भीती नेहमी वाटत राहते की आपण जर ह्या कोणत्याही गोष्टीवर बोललो नाही तर आपलं अस्तित्व दिसणार नाही. आपण- पॉलिटिकल प्रेझेन्स साठी हा, सुरू आहे असं तुमचं हे म्हणणं आहे. सगळं चाललंय कारण पॉलिटिकल प्रेझेन्स नाहीये. आता आदरणीय माने सर पण ही वेळच नाहीये ना. एकच मिनिट, माने सर काय म्हणाले? माने सर हेच म्हणाले की ज्या पद्धतीने या गोष्टी करायला पाहिजेत, सैन्य शेवटी करणार आहे. आज पंतप्रधानांनी 3-4 दिवसापूर्वीच सांगितलं, स्टेटमेंट दिली की आमच्या मीटिंग झाल्या, याच्यानंतर सगळे अधिकार हे तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांना दिलेले आहेत. सैन्य दल यावर निर्णय घेतील की आता याच्या पुढे आपल्याला काय ऍक्शन घ्यायची आहे. म्हणजे राजकारण सोडून त्या पूर्ण सैन्य दल जे या बाबतीत कारवाई करणार आहे त्यांच्या हातामध्ये पूर्ण सूत्र पंतप्रधानांनी दिली. हे जग जाहीर त्यांनी स्पष्ट स्टेटमेंट दिली. आता प्रश्न असा आहे, आजकालच्या या डिजिटल युगात आपण एखादी योजना करतो, आपण कोणाला काढतो, आपण कोणाबद्दल काही बोलतो किंवा एखादा निर्णय घेतो, तो निर्णय पण कोण पत्रकार परिषद घेत नाहीत, सहसा ट्विट करून निर्णय दिला जातो. कारण डिजिटल युगात तुम्ही सभेमध्ये बोलाल काय, तुम्ही पत्रकार परिषदेत बोलाल काय किंवा तुम्ही ट्विट कराल काय, तो निर्णय त्या माणसाचा संपूर्ण जगात जातो. आता प्रश्न असा आहे की काही जणांना वाटतं की फक्त पत्रकार परिषद घेतली म्हणजे काय तो निर्णय बरोबर झाला, अशातला काही भाग नाही ना. प्रश्न असा आहे की जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेण्याचे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सैन्य दलाला अगदी स्पष्ट दिलेले आहेत. गृहमंत्री पण तेच बोलतायत, राजनाथ सिंग पण तेच बोलतायत, NIA पण तेच बोलतंय. त्याच्यामुळे आज आपण जो सराव दाखवतोय, सराव सगळीकडे चालू आहे तिन्ही दलांचा. जसं माने सर म्हणाले की या सरावातून आपल्याला काय दाखवायचं, आपण माइंड गेम करतोय, त्यांच्यावर पूर्ण दडपण आणतोय, देशातल्या लोकांना दाखवतोय की पुढचं ऍक्शन कदाचित काय असेल. फक्त आणि फक्त विरोधकांनी आपला जो उतावळेपणा आहे, बालिशपणा आहे, तो सोडून जरा सरकार काय करतंय, सरकारच्या पाठीमागे उभे राहा ना. तुम्ही आता 10 दिवस झाले अजून काय नाही झालं, युट्यूब चॅनल बंद केले, काय झालं? अरे ज्यावेळी लोकांची भावना आहे ना ती. तुम्ही ज्यावेळी म्हणता पंतप्रधानांच्या मागे आम्ही उभे आहोत, तर विश्वास ठेवायला शिका सरकारवर. हनुमंत पवारजी, उतावळेपणा करताय का तुम्ही? त्या सरकारला पण लोकांनी निवडून दिलंय ना, एवढ्या हजारो लाखो लोकांनी निवडून दिलंय, त्यांच्यावर विश्वास ठेवा ना. ते आणि त्यावेळच्या युद्धामध्ये एकच मुद्दा, इंदिरा गांधींनी ज्यावेळी पाकिस्तानाचे 2 तुकडे केले, असा पाकिस्तानवर हल्ला कोणीच केला नाही, हे तर कोणी एकही भारतीय नाकारू शकत नाही. पण त्यावेळची काँग्रेस आणि आताची काँग्रेस, आता माने सरांनी ते एक उदाहरण दिलं की अटल बिहारींबद्दल सोनियाजी काय म्हणाल्या, पण आताच्या काँग्रेसचे नेते परदेशात गेले रे गेले की देशाबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात. हा फरक आहे ना काँग्रेसचा. ती काँग्रेस काय, आताची काँग्रेस काय. इंदिरा गांधींनी धमक दाखवली, ते मोदी दाखवतील. ती दाखवायला पाहिजे ना. आमचं पण तेच मत आहे, आम्ही देशातले नागरिक आहोत. आमच्या प्रत्येकाचं मत आहे की या पाकिस्तान्यांना ठोकून काढलं पाहिजे, असं उदाहरण दिलं पाहिजे. आयुष्यात त्यांनी स्वप्न पण बघायला नको भारताकडे, ही आमची पण इच्छा आहे. पण शेवटी निर्णय आहे हा देशापुढचा निर्णय असतो, त्याच्यामध्ये करोडो लोकांचं जीवन अवलंबून आहे. पुढचे विचार काय आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे निर्णय काय होत आहेत, बाकीचे देश काय करतायत, हा सगळा विचार घेऊन देश निर्णय घेत असतो. स्ट्रॅटेजी ठरवणं सुरू आहे. ठीक आहे, माने सर येतो, हनुमंतजी येतो. तेवढं सांगत होतो
अपवादात्मक म्हणून तरी एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती पंतप्रधान मोदींनी. हा अपवादात्मक आणि दुसरा मुद्दा असा होता की अधिक चांगलं झालं असतं की ज्यावेळेला ऑल पार्टी मिटिंग घेतली, सर्वपक्षीय बैठक घेतली, ती बैठक जर पंतप्रधानांनी चेअर केली असती तर अधिक चांगलं झालं असतं. एवढा एक मुद्दा माझा. ठीक आहे, ठीक आहे. हनुमंत पवारजी बोला. गेल्या 10 वर्षामध्ये मोदी एकही पत्रकार परिषद घेऊ शकलेले नाही. एक मिनिट. हा आमचे शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे सरांनी उतावीळपणा आणि बालिशपणा असा 2दा शब्द वापरला. तर या देशाचे जे आता पंतप्रधान आहेत ना नरेंद्र मोदी साहेब, उतावीळपणा आणि बालिशपणामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. उदाहरण हे सगळे हे देशात सरकारच्या बाजूने बघितलं ऐकून घ्या. हे असं मुंबईवर 26 ही काँग्रेस जी आहे ना आताची, राजू ती वाघमारे मी पूर्णपणे बाद झालेली काँग्रेस आहे. त्याच्यामुळे त्यांना काही कळतच नाही. आता म्हणायचं आम्ही देशाच्या बाजूने आहोत, पंतप्रधानांच्या बाजूने आहोत आणि त्याच पंतप्रधानांना बालिश बोलायचं. अरे आपण काय बोलतोय, आपण काय बोलतोय त्याचा विचार करा. पंतप्रधानांबद्दल असा तुम्ही शब्द वापरता, हनुमंतराव हे शब्द तुम्हाला शोभतात का? हनुमानजी एक मिनिट, डॉक्टर त्यांचं म्हणणं ऐकूया. अरे पण पंतप्रधानांबद्दल बालिश आणि उतावीळ असे शब्द वापरणार का तुम्ही? अजूनही कसं काय सपोर्ट करणार पंतप्रधानांना? काँग्रेसचा प्रवक्ता हनुमंत पवार, नरेंद्र मोदी साहेबांनी 26/11 मुंबईवर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांचा बिमोड करायच्या अगोदर गुजरातमधून ते पंतप्रधान होते, मुंबईमध्ये येऊन गेट ऑफ इंडियाच्या बाहेर प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उतावीळपणा बालिशपणा केला होता. त्याच्यावर मी ठाम आहे. आम्ही तसं करणार नाही, आम्ही तसं केलेलं नाही. ही आमची संस्कृती नाही. सुधरू शकत नाही. ही आताची काँग्रेस आहे ना, ही पूर्णपणे बालिश. ऐका ना हनुमानजी मी थोडा मुद्द्यावर येऊया. आपण ते काय होतं सातत्यानं वैयक्तिक नाही. हनुमानजी मी मुद्द्याचं विचारतो, मुद्द्यावर बोला. मुद्दा आहे की पंतप्रधानांनी पूर्णपणे आता अधिकार जे आहेत ते सैन्याला दिलेले आहेत. त्यांना जो राजकीय निर्णय घ्यायचा होता तो घेतलेला आहे, फ्री हँड दिलेला आहे. आता सैन्याला काय करायचंय? थोडा संयम आणि वाट पाहणं हे शक्य नाही का? आजच करा, आत्ताच करा, आत्ताच्या आत्ताच करा, सगळं नेस्तनाबूत करा. विलासजी, अगदी या प्रश्नाच्या अनुषंगानं माने सरांनी जी लाईन लावून दिलेली होती त्या लाईनवर चर्चा होणं अपेक्षित होतं, पण बालिशपणा वगैरे म्हणले म्हणून मला ते करावं लागलं. माफ करा. दुसरा मुद्दा मी सांगतो की राजकारणी म्हणून आणि केंद्र सरकारमधला सत्ताधारी पक्ष म्हणून केंद्राच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत नाही होत आम्ही. त्यांनी जे आंतरराष्ट्रीय स्तरावर या देशाची एकता, एकात्मता आणि विरोधी पक्षांसगट आम्ही सगळे एक आहोत हे दाखवण्याची जबाबदारी ते टाळतायत. त्यातलं पहिलं उदाहरण, निवडणुकीची सभा महत्वाची वाटली पण विरोधी पक्षांची बैठक पंतप्रधानांना महत्वाची वाटली नाही. तिथे जाऊन एखाद्या प्रचाराच्या राजकीय सभेमध्ये पाकिस्तानला आम्ही बिमोड करू म्हणणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकारणामध्ये दबाव आणणं, आंतरराष्ट्रीय दबाव करणं आणि तो दिसला पाहिजे. तो दिसला का? इथं माने सर आहेत, त्यांनी आणखी त्याच्यावर प्रकाश टाकावा की आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचं जितकी निर्भत्सना व्हायला पाहिजे आणि भारताच्या बाजूनं जो सपोर्ट उभा राहायला पाहिजे, जी सगळी जबाबदारी परराष्ट्र खात्याची केंद्र सरकारची आहे, त्याच्यात हे सरकार कमी पडतं. इतकंच नाही विलासजी, आणखी गंभीर बाब, निशिकांत दुबे नावाचा यांचा खासदार आहे, संजय बांगर नावाचा या राजू वाघमारे सरांचा आमदार आहे. काय म्हणतायत ही माणसं? 22 तारखेला हल्ला झाला. 22 तारखेला हल्ला झाल्यानंतर संध्याकाळी 11:30 वाजता निशिकांत दुबेंनी ट्विट केलं, सत्ताधारी पक्षाचा खासदार आहे, लोकसभेमध्ये वेगवेगळे विधेयक मांडण्याची जबाबदारी ज्यांना दिली जाते, इतका मोदी साहेबांचा लाडका खासदार आहे. घटनेतलं 23, 24, 25, 26 कलम बदला म्हणजे असे हल्ले होणार नाहीत असं म्हणणारे निशिकांत दुबे भारतीय जनता पक्षाला शोभतं. हा काय म्हणतो संजय बांगर नावाचे खासदार की 5 मिनिटासाठी मिलिटरी काढा, मी जाऊन पाकिस्तानला उद्ध्वस्त करतो. नितेश राणे सारखा मंत्री आता वडेट्टीवारानं कुठल्या देवाऱ्यात बसवायचं? एक इकडे ये तर तोलाच तोल आहे, असं कुठेच नाहीये. ह्याला इकडून काढायचा आणि त्याला तिकडे बसवायचा. शेवट करतो. सरळ हिंदू मुस्लिम प्रश्न नितेश राणेंनी या हल्ल्याचं भांडवल करून केला. दादरमध्ये गरीब मुस्लिमांना पहलगाम हल्ल्याचं निमित्त करून भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मारहाण केली. याच सरकारनं, ज्या सरकारचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
भारतीय जनता पक्षानं देशाची एकात्मता, एकता आणि अखंडतेमध्ये जात धर्माची भांडणं आणू नये आणि निवडणुकीचा प्रचार मोदी साहेबांनी थोडे दिवस थांबवावा. आम्ही संयमी आहोत. मोदी साहेब देतील त्या उत्तराला आमचा पाठिंबा असेल. ठीक आहे, पण मी केरळमध्ये- विचारतो डॉक्टरांना. डॉक्टर, तुम्ही म्हणताय की त्यांनी संयम दाखवावा, त्यांनी उतावळपणा करू नये, त्यांनी सगळं करू नये, विरोधकांनी काहीच करू नये. विरोधकांनी काय म्हणावं? फक्त एवढं म्हणावं, तुम्ही काय करताय ते आम्ही तुमच्या सोबत आहेत. तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर तुम्हाला का लागतंय? नाही, प्रश्न त्यांचं काम आहे ना ते. नाही, तुम्ही नाही. जिथं चुकाल विलासजी- तिथं त्याच्यावर प्रश्न उपस्थित विलासजी, करणं. बघा, सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारने सुरक्षेमध्ये चूक झालेल्याचं कबूल केलं. सांगितलं की सुरक्षेमध्ये चूक झाले, त्या चुका परत होणार नाहीत, त्यासाठी आम्ही काळजी घेऊ, त्याप्रमाणे आम्ही वागण्याचा प्रयत्न करू. राहिला प्रश्न की अशा प्रकारची वाचाळ वक्तव्य ज्यांनी केली त्यांना मी जाहीरपणे सांगतो की मी दुसऱ्या वाहिनीवर मी स्वतः त्याचा निषेध केला. आमचे मित्रपक्ष असून की अशा पद्धतीची विधानं करता कामा नयेत की जेणेकरून हिंदू मुसलमान हे द्वेषाचं राजकारण या देशामध्ये होता कामा नये. याचा स्पष्ट मी वाहिनीवर डिबेटमध्ये मी स्वतः निषेध केलेला आहे. माझं ट्विट आहे त्याच्यावर. त्याच्यामुळे तुम्ही योग्य केलं, जे केलं ते योग्य केलं. गोष्टीला आमचा पाठिंबा नाही. बर, प्रश्न असा आहे की जसं माने साहेब सर म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवर थोडे पेशन्स आपण ठेवायला पाहिजेत. अमेरिकेने स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जे लागणार आहे युद्धाचं साहित्य आहे, जे काही मदत लागेल ती आम्ही द्यायला तयार आहोत, फक्त तुम्ही थोडा सगळ्या बाजूचा विचार करून निर्णय घ्या. हा ट्रम्पचा डायरेक्ट त्यांचा मेसेज आहे. त्याच्यामुळे विश्वास ठेवावं का त्याच्यावर आपण? आंतरराष्ट्रीय पातळीवर ते लोक देत आहेत. आता फ्रान्सचे विमानांचं आपलं झालं, बाकीच्या गोष्टी जुळवाजुळव चालू असणार आहे पाठीमागे. फक्त आपल्याला आपसात हे बोलण्याच्या ऐवजी, राजकारण करण्याच्या ऐवजी आपण थोडं आता सरकारने जर पूर्ण सैन्य दलाच्या हातात दिलंय की तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे, मग आपण थोडा तरी त्यांचा मान राखला पाहिजे ना. त्या सैन्य दलाचा रिस्पेक्ट केला पाहिजे, कारण त्यांच्या हातामध्ये आता दिलेलं आहे. ते काय निर्णय घेतात ते आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. की आपण फक्त आपल्याला तोंड दिलंय म्हणून बडबड करायची आपल्या अस्तित्वासाठी, ते बरोबर नाही. ठीक आहे, मी सुषमाताईंना विचारतो. येतो हनुमानजी, सुषमाताईंना बोलायचंय याच्यामध्ये. ताई, एक गोष्ट आहे की जेव्हा अशी परिस्थिती येते, राष्ट्रावरच्या संकटाची परिस्थिती येते, दोन देशाच्या सीमेवरती प्रचंड तणाव आहे, सैन्य एकमेकांच्या समोर उभा आहे, अशा वेळी जो संयम राखला जातोय राहुल गांधींकडून विशेषतः, त्यांनी पहिल्या दिवसापासून ती भूमिका ठेवली, कायम आहे ती. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका मात्र अतिशय टोकदार आहे. युद्धच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला असं वाटतं की थोडा वेळ द्यायला हवा? ताई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बहुतेक काहीतरी तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज पोहोचत नाहीये. नाही, तुम्ही आताच बोललात ना तुम्ही. मला हनुमंत पवारजींना विचारू द्या. हनुमंत पवारजी, ताई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो 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 हो, हा येतोय हा, आवाज. प्लीज प्लीज. माझा म्हणजे आपला प्रश्न मला ऐकायला प्रश्न थोडासा असा होता की आजची जेव्हा सगळी ही परिस्थिती असताना, दोन देशाच्या सीमेवर तणाव आहे, सैन्य एकमेकांचा समोरासमोर उभा आहे, कधी युद्धाचं किंवा मोठ्या सैन्य कारवाईचं तोंड फुटू शकतं, अशा वेळी एक देश म्हणून आपण सगळे एक सुरात बोललं पाहिजे आणि थोडं वेळ दिला पाहिजे. सैन्याला मुभा दिलेली आहे, त्यामुळे कारवाई तर होणार आहे, पण त्याच्यासाठी पेशन्स हवेत आणि ते पेशन्स ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. विलास भैया, मला आपलं म्हणणं पटतंय. देश म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे, एकमुखानं बोललं पाहिजे. आमचे राष्ट्रप्रमुख जेव्हा बोलत असतील त्यावेळेला ते एका पक्षाचे नाही, तर ते भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून बोलले गेले पाहिजेत आणि भारत सरकारच्या प्रतिनिधीच्या सोबत भारतीय म्हणून सगळ्यांनी असलं पाहिजे. हे सगळं आम्हाला मान्य आहे. पण जेव्हा त्याचा परिपाक म्हणून सांगितलं जातं की आता तर त्यांनी सैन्याला सुद्धा मुभाच दिलेली आहे, तेव्हा हे विधान तद्दन बौद्धिक दिवाळखोरीचं विधान वाटतं. राष्ट्रप्रमुख, तुम्ही सैन्यावर सगळं सोपवताय आणि तुम्ही काय काम करणार आहात? तुम्ही बिहारच्या प्रचार सभेसाठी स्वतःची नोकरी त्यांनी जाऊन सीमेवर लढायचं का? नाही, तुम्ही सैन्यावर सोपवता म्हणजे काय करता? एक लक्षात घ्या, जर सैन्यावर सोपवायचंच होतं तर मग पुलवामाच्या वेळेला सैन्य सांगत होतं, सैन्य काही गोष्टी सांगत होतं, तेव्हा सैन्याच्या गोष्टी का ऐकल्या नाही तुम्ही?
जर तुम्हाला एवढं सगळं कळत होतं तर आधी सैन्याने सुचवलेल्या ज्या काही रेमेडीज होत्या त्या रेमेडीज का पार पाडल्या नाही तुम्ही? त्या रेमेडीज ठीक आहे, केल्या माझा नाही. वेळ संपला, आता- वेळ म्हणजे संपला. आता तुम्ही राजू यासाठी वाघमारे नाही पटत करताय नाहीये तुमचं की म्हणणं. जर तुम्हाला हा. जर तुमच्या म्हणजे अपयशाचं खापर भारतीय सैन्यांवर फोडण्यासाठी अशा पद्धतीने जर केलं जाणार असेल तर हे चूक आहे. ठीक आहे, ठीक आणि आहे. अशा डॉक्टर, पद्धतीने पटतंय का कुठलाही तुम्हाला? राष्ट्रप्रमुख एकच आपल्या गोष्ट आहे जबाबदारीपासून विलासजी, पळ काढू शकत नाही. विलासजी, हे समजून एकच घेतलं गोष्ट पाहिजे. आहे की हा. जसं माने आणि सर म्हणाले, मी या म्हणतोय, सगळ्यांमध्ये तुम्ही म्हणताय प्रत्येकाला की म्हणजे हे मी युद्ध आपल्याला सैन्य लढणार आहे, लोकमतसारखं एक सैन्याचा तो भाग आहे, सैन्याचा तो स्ट्रॅटेजी आहे आणि पंतप्रधानांनी संपूर्ण अधिकार की त्याच्यात राजकीय हस्तक्षेप नको, कारण युद्ध कसं करायचं हे सैन्याला कळतं म्हणून अपेक्षा त्यांना करते अधिकार की तुम्ही दिले. जरा mute आता करायला त्यांना पाहिजे. अधिकार दिले म्हणजे ही बौद्धिक दिवाळखोरी झाली का? ठीक आहे, आता ठीक आहे, ठीक आहे. असं जर कोण बोलत असेल ना, डॉक्टर. तर ते मला उत्तर पण डॉक्टर, द्यावीशी ताई, वाटत नाही त्यांना. शेवटचे काय 30 उत्तरं सेकंड, देणार? शेवटचे 30 सेकंड, माझा वेळ संपला. शेवटचे 30 सेकंड ताई. हा, मी पुन्हा सांगते की आम्ही इतर कुणीही बोलताना मध्ये अजिबात त्यांना डिस्टर्ब करत नाही. परंतु ज्यांचा बौद्धिक मजलाच रिकामा असतो आणि ज्यांना इच्छाच नसते ऐकून घेण्याची दुसऱ्यांचं, तर त्यांना ते समजत नाही. त्यांना फक्त स्वतः मी कसा प्रामाणिक आहे, मी कसा हे दाखवण्याची जी अहमिका असते त्यामध्ये राष्ट्रहित सगळं बाजूला राहतं. तुम्ही सैन्याच्या नावावर बिल फाडू शकत नाही. बर. सैन्याला तुम्हाला दिशा देण्यासाठी तिथे सोबत थांबावं लागेल. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की आता काय करायचंय त्या सैन्यानं करावं. याचा अर्थ असा आहे की पंतप्रधान म्हणून तुम्ही जे मिरवत असता की 56 इंच का सीना लेकर हम हर जंग लढणे को तयार आहे, याचा अर्थ तुम्ही लढू शकत नाही. तुम्ही पाय लावून पळून जायची तयारी करत आहात आणि तुम्ही सैन्यांवर बिल फाडताय जे कसं चुकीचं काय आहे. पळू शकतात? भारतीय काय म्हणून आपण आम्ही तुमच्या बोलतोय? सोबत ठीक आहोत आहे. आणि भारतीय म्हणून जर आम्ही ठीक आहे, सोबत माझा असू, माझा माझा तर माझा या वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय. बौद्धिक दिवाळखोरीचं उत्तम उदाहरण उभाटांनी आता समोर ठेवलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, माझा वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय. प्रेक्षकांचं काय मत आहे ते बघूया. खरंच कारवाईच्या संदर्भात पाकिस्तानचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे का? बघा प्रेक्षकांचं काय मत आहे. वाटतंय का की खरंच काही कारवाई होईल? 77% लोकांना वाटतंय होय, आता हे काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, कारवाई नक्की होणार आहे. 23% लोकांना नाही असं वाटतंय. पण या कारवाईच्या माध्यमातून दहशतवादाच्या विरोधातली आपली जी लढाई आहे ती निर्णायक टप्प्याची असणार आहे का, हे महत्त्वाचं आहे. कारण अनेक वेळा आपण या दहशतवादाचे चटके सहन केले, लोकांचे जीव गेलेले आहेत. आता ही जखम पुन्हा नको आहे, मुळावर घाव हवा आहे. सामान्य माणसाची भावना तीव्र आहे. राजकारण नको, कृती हवी आहे, हे सामान्य माणसाचं मत आहे. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.